लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक ग्रामीण पोलिसांना अवैध मद्य तस्करी विरोधात मोठं यश मिळालंय. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीची अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत परिसरात वाहन तपासणी सापळा रचण्यात आलेला होता. यावेळी कोकणगाव फाटा उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ एका आयशर ट्रकमधून प्लॅस्टिकच्या रिकाम्या ड्रमच्या आडोशाला लपवलेला केंद्रशासित प्रदेश दीव दमण येथील विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आलाय. पोलिसांनी 200 बॉक्स विदेशी मद्य, सुमारे 20,25,000 रुपयांचा मद्यसाठा, 6 लाख रुपयांचा आयशर ट्रक, एक मोबाईल फोन आणि 31 प्लॅस्टिक ड्रम असा एकूण 26,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली. त्यामध्ये LCPचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमण या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला. साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत. हे वाहन दमणवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं, या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत. या प्रकरणी ललित हरिराम सोनी याला अटक करण्यात आली आहे, तर तो मद्य विक्रीच्या उद्देशानं अवैधरित्या वाहतूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणे करत आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक.